14 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या सचिवपदी श्री सोपानरावजी नादरे कायम. हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था वापटी या सेवाभावी संस्थेत मागील 14 वर्षापासून माजी सहकार मंत्री व हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर आणि संस्था सचिव श्री सोपानरावजी नादरे यांच्यात न्यायालयीन वाद होता. मार्च 2012 मध्ये दैनिक गावाला वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री भागवत वावळे यांनी सदरील संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सदरील निवडणुकीचा कार्यक्रम हा संपूर्ण कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेता जाहीर केल्यामुळे तसेच कार्यकारी मंडळाची परवानगी न घेता जवळजवळ 1200 पेक्षा अधिक नवीन सभासद करून जाहीर केल्यानंतर संस्था सचिव सोपानरावजी नादरे यांनी सहाय्यक धर्मादायुक्त हिंगोली यांच्याकडे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला, परंतु त्या ठिकाणी अर्जदार यांना न्याय भेटला नाही. तदनंतर सोपानराव नादरे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर या ठिकाणी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायाधीश श्री कर्णिक साहेब यांनी सदरील निवडणुकीस स्थगिती आदेश दिला. त्यानंतर श्री दांडेगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. हे अपील दाखल केले असता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घ्या परंतु निकाल घोषित करण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांची परवानगी घेण्यात यावी असे निर्देश दिले. त्यामुळे 2012 निवडणूक कार्यक्रमानुसार 2012 मध्ये हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेची निवडणूक तर झाली, पण त्या निवडणुकीच्या पेट्या आजपर्यंत उघडल्या गेल्या नाही. ना मतमोजणी झाली ना निकाल आजपर्यंत लागलेला नाही. पण तरी सदरील कालखंडात संस्थेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी संस्थेचे सचिव श्री सोपानराव नादरे यांचे सचिवपद व सभासदत्व रद्द केले. याविरुद्ध सोपानराव नादरे यांनी सहाय्यक धर्मादायुक्त यांच्याकडे आक्षेपार्ज दाखल केला. अर्ज क्रमांक 333/2012 नुसार सहाय्यक आयुक्त यांनी श्री सोपानराव नादरे यांचे सचिवपद कायम ठेवले. वरील निर्णयाच्या विरुद्ध श्री दांडेगावकर यांनी उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर या ठिकाणी अपील केले. तत्पूर्वी सहाय्यक धर्मादायुक्त हिंगोली यांनी सदरील संस्थेचा बदल अर्ज चेंज रिपोर्ट 2008 ते 2011 रद्द ठरवला. यानुसार उच्च न्यायालयाने 2008 ते 2011 चा बदल अर्ज नामंजूर असल्याकारणाने 2005 ते 2008 या काळातील कार्यकारी मंडळ यांचे अधिकार कायम राहतील व सोपानरावजी नादरे यांचे सचिवपद व सभासदत्व कमी करता येणार नाही असे निर्देश दिले. आज रोजी श्री सोपानरावजी नादरे यांनी संस्थेच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला. यासाठी संस्था कार्यालय वसमत या ठिकाणी प्रवेश केला. यावेळी 2008 पूर्वीचे सर्व सभासद, सर्व पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री सोपानरावजी नादरे यांचा मोठ्या उत्साहात भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्याला कुणाशीही वादविवाद घालायचे नाही, तर हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सोबत येणाऱ्या प्रत्येक घटकाला सोबत घेत संस्थेचा विकास करणे व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करवायची आहे. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं अशी प्रतिक्रिया यावेळी सोपानरावजी नादरे यांनी दिली. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, हिंगोली, वसमत.